देव म्हणतात, बाळा आपल्या सुखासाठी कोणाला हात जोडू नकोस, तुझा वेळ वाया जाईल. होय बाळा, मी सर्वांसाठी सारखाच आहे, पण जो माझी मनोभावे निस्वार्थीपणे प्रेमळ आणि प्रांजळ मनाने सेवा करतो त्याला मी देखील तेवढाच प्रेम करतो. बाळा, मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो. तू माझ्या सर्वात जास्त जवळचा भक्त आहेस, दोस्त आहेस. बाळा, मला नेहमी असेच वाटते की माझ्या सर्व भक्तांचं भलं व्हावं, चांगलं व्हावं. माझ्या भक्तांच्या जीवनामध्ये सुख यावं, ते नेहमी आनंदी राहावेत. देव देखील आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतात. जेव्हा भक्त त्या परीक्षामध्ये पास होतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात आनंद आणि आनंदच येत असतो. त्यामुळे ही परीक्षा तुझ्या आयुष्यात खूप काही दिवसच आता घेणार आहे मी. त्यामुळे तू हार मानू नकोस बाळा, खचून जाऊ नकोस, चांगले कर्म करत राहा. मी तुझ्यासोबत कायम आहे. तू तुझ्या कुटुंबातील सदस्यांना देखील हा संदेश ऐकव. प्रत्येकाच्या जीवनात निराशा आणि अपयश हे येतच असते, पण हे स्वामींचे संदेश आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा देत असतात. यामुळे प्रत्येकाने असे प्रेरणादायी संदेश ऐकावे आणि यासाठी तुम्हाला ह्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. त्यामुळे तुम्ही आत्ताच ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी देखील दाबा आणि श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे टाईप देखील करा. देव म्हणतो, बाळा लोकांची तोंड बंद करण्यापेक्षा आपले कान बंद ठेव आणि आयुष्य तुझं चांगलं होणार आहे. जे तुझी निंदा करतात त्यांचे तोंड आपण बंद करू शकत नाही, पण आपण आपले ध्येय गाठून ते मिळवा. नक्कीच बोलणाऱ्याचे तोंड बंद होतील. कोण आपल्याविषयी काय बोलतो याचा विचार करत बसू नका. नक्कीच तुम्ही यशाच्या मार्गाने जाल. बोलणाऱ्याच्या वाणीत खूप मोठं जादू असते. बोलणाऱ्याचे सातूही विकले जाते आणि न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकले जात नाही. होय बाळा, जिभेसारखा खतरनाक अवयव नाही. माणसं भांडतात, युद्ध होतात, नातेवाईक दुरावतात, नको ते खाल्लं जातं, नको ते पिलं जातं. हे सगळं होतं ते फक्त आणि फक्त जिभेमुळे. सांगावे त्यालाच जे कुणाला सांगणार नाही, मागावे त्याला जो स्वखुशीने देईल, आवडून घ्यावे तेच जे नशिबाने मिळाले आहे आणि नाते जुडावे त्यांच्याशी जे निभावतील निस्वार्थपणे. सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा. देव म्हणतो, बाळा नातं जोडायचं कसं हे शिकावं कुलुपाकडून. ते गंजून जाईल, तुटून जाईल, पण चावी कधीच बदलणार नाही. जर तुम्ही बरोबर असाल तर काही सिद्ध करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. वेळच तुमची साक्ष आहे. माणसाने राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं आणि बाकीचं सोडून द्यावं. नको त्या गोष्टीमध्ये आपण लुडबुड करू नये आणि त्या गोष्टीचा त्रास सुद्धा करून घेऊ नये. स्वामी माऊली म्हणतात, बाळा तू माझा प्रिय भक्त आहेस. मला माहित आहे तू माझी भक्ती निस्वार्थपणे करत आहेस. वेळ, विश्वास आणि आदर हे असे 3 पक्षी आहेत जे एकदा एका ठिकाणाहून उडाले तर ते पुन्हा त्या ठिकाणी बसत नाहीत. त्यामुळे बाळा ह्या 3 गोष्टींची तू जबाबदारीने तू राहा आणि ह्यांचे पालन कर आणि ते जप. सांभाळून ठेवणं ही एक कला आहे. मग ती संपत्ती असो नाही तर नातं असो, ते सांभाळता यायला पाहिजे. ज्यावेळी समोरची व्यक्ती तुम्हाला बघून आदराने नमस्कार करते त्याच वेळेस समजून जा की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती तुम्ही कमवली आहे. दुःख सोडून आनंद व्यक्त करणे म्हणजेच जीवन आहे बाळा. कष्ट करून फळ मिळवणे म्हणजेच व्यवहार आहे. स्वतः जगून दुसऱ्याला जगू देणे म्हणजे सहानुभूती. माणुसकी शिकून माणसासारखं वागणं म्हणजे अनुभूती. आणि कितीही वाईट वेळ असली तरी स्वामींवरती विश्वास ठेवून स्वामी भक्ती करणे म्हणजेच खरा स्वामी भक्त. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामीवरती असेल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका. चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं असणं गरजेचं आहे. कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ यायला वेळ लागत नाही. कधी कधी काही गोष्टी कळायला खूप उशीर होतो आणि त्या कळाल्यानंतरही त्याचा काहीही उपयोग होत नाही. शांत आयुष्य जगण्यासाठी मनातले असंख्य आवाज, मनातील विचारांची गर्दी, मनातील गोंधळ आपल्याला थांबवता यायला हवा. संयमाचे प्रशिक्षण घेतले की बरेच युद्धे शांतपणे जिंकता येतात. त्यामुळे तुम्ही शांत राहा आणि शांत चित्ताने स्वामींचे नामस्मरण करा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकटे एकदम चुटकीसरशी निघून जातील. फक्त स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवा आणि स्वामी भक्ती तुम्ही करत राहा. स्वामींनी सांगितलेले जे बोध आहे त्यांचे अवलंबन तुम्ही करा आणि कर्म चांगले करत राहा. तुमचे कर्म जर योग्य आणि हिताचे असेल तर स्वामी महाराज तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीही कशाचीही कमी पडू देणार नाही. देव म्हणतात, बाळा समस्या नाही असा मनुष्य नाही आणि कुठलीही समस्या अशी नाही जी सोडवता येत नाही.
प्रत्येक समस्येवरती त्याचे निराकरण मिळतच असते, त्यावरती उपाय भेटतच असतो. फक्त तुम्ही संयम ठेवा आणि तुमचे कर्म तुम्ही चांगले करत ठेवा. वेळेला महत्त्व द्या, पण जिथे तुम्हाला अजिबात महत्त्व नाही तिथे तुमचा वेळ अजिबात वाया घालवू नका. व्हॉट्सअप असो की जीवन, लोक फक्त स्टेटस पाहतात आणि आपल्या स्टेटसवरून आपल्याशी कसं वागायचं याचं ते अंदाज बांधत असतात. यशस्वी लोक त्यांच्या निर्णयाने जग बदलतात आणि भित्रे घाबरणारे लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलत असतात. बाळा, खरं बोलणाऱ्या लोकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना लक्षात ठेवावं लागत नाही की आपण काय, कोठे, कसं बोललेलो आहोत. कोणीच कोणा वाचून इथे मरत नाही, कारण वेळ आणि परिस्थिती प्रत्येकाला जगायला शिकवत असते. देव म्हणतो, बाळा, आज मी तुला महत्त्वपूर्ण गोष्ट सांगणार आहे. मला माहित आहे तुझ्या मनामध्ये खूप सारे गोंधळ सुरू आहे. तुझे मन चिंतित आहे. तुझे कुटुंब, तुझे आरोग्य, तुझे करिअर यांच्याविषयी तू खूप चिंतित आहेस. पण आता तू चिंता करणे सोडून दे. प्रत्येक वेळी मी तुझ्या सोबत असणार आहे. तुझे प्रत्येक स्वप्न एक एक करून आता मी पूर्ण करणार आहे, सत्यात उतरवणार आहे. तू तुझे कार्य नियमित करत राहा. मी प्रत्येक वेळी तुझी मदत करत राहणार आहे. मी सर्व काही तुला आता न मागता देणार आहे. प्रत्येक सुख तुझ्या झोळीत, तुझ्या ओंजळीत मी टाकणार आहे. त्यासाठी तू तयार राहा. जर तू तयार असशील तर होय स्वामी, मी सज्ज आहे असे टाईप कर. बाळा, भविष्यात कधीही वाईट कामे करू नकोस. ज्या चुका तू केल्या आहेस त्या चुका मी माफ केल्या आहेत. आता परत तू त्याच दिशेने जाऊ नकोस. कोणाचे मन दुखावू नकोस. कोणाला वाईट वाटेल असे बोलू नकोस. जरी तुला समोरच्यांनी नावे ठेवली तरी तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. त्यांना दुर्लक्ष कर. तू त्यांना इग्नोर कर. तू तुझे मन हे निरोगी आणि निर्मळ ठेव. कोणाबद्दलही वाईट विचार मनामध्ये आणू नकोस. देव तुला आता जे देणार आहे ते भरभरून देणार आहेत. आता देवाचे लक्ष तुझ्यावरती आहे. तू तुझी झोळी आता कधीच रिकामी करणार नाही. देव सर्व तुला भरभरून मिळणार आहे. फक्त तुमचा विश्वास हा तुमच्या देवावरती असायला हवा. जर तुम्ही सहमत असाल तर स्वामी सेवा असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा. देव म्हणतो, बाळा, एक वेळेस अपमान सहन कर, पण कुणाची लाचारी तू करू नकोस, कारण ती गुलामगिरीची पहिली पायरी आहे. तुझी संगत अशी ठेव. संगतीचा परिणाम वाईट होतो असं म्हटलं जातं, पण ते पूर्णपणे सत्य असतं. तर काट्यांना सुहास आणि फुलांना टोचणं आलं नसतं. बाळा, अवघड आहे याचा अर्थ असा होत नाही की अशक्य आहे. त्याचा सरळ सोपा अर्थ असा होतो की तुम्हाला कष्ट जास्त करावे लागणार आहेत. त्यामुळे आपल्या आयुष्यात अशक्य असे काहीच नाही. स्वामींवरती विश्वास ठेवा. स्वामी भक्ती करा. सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा, कारण स्वामींसाठी अशक्य असे काहीच नाही. देव म्हणतात, बाळा, सुंदरता असण्यात असावी, फक्त दिसण्यात असू नये. सुंदरता विचारांमध्ये असावी, फक्त दिखाव्या यामध्ये असू नये. नाती जपताना दिखावा नाही तर त्यात आपुलकीचा ओलावा असेल तर ती नाती आयुष्यभर आपल्याला साथ देत असतात. विचारपूर्वक घेतलेला योग्य निर्णय सुद्धा तुमची गुणवत्ता सिद्ध करत असतो. त्यामुळे तुम्ही कोणताही निर्णय घेताना लगेच तडकाफडकी घेऊ नका. थोडंसं त्यावरती विचार करा, चिंतन करा आणि मग नंतर निर्णय घ्या. देव म्हणतात, बाळा, दुःखाची झळ आणि वेदनेची कळ ही त्याच माणसांना कळते जे प्रामाणिकपणे साधा आणि सरळ आयुष्य जगत आलेले आहेत. स्वीकारावा लागला तर कधीही अंधपणाही स्वीकारावा आणि त्याच वेळेस आपले डोळे उघडावे ज्या वेळेस आपल्या डोळ्यांमध्ये जग जाळण्याची शक्ती आलेली आहे. बाळा, माणूस आपली कीव करून घेण्यात माहीर असतो. एकदा कीव करून घेण्याची सवय लागली की ती व्यसनापेक्षाही भयंकर असते. मन वळू नये अशी श्रद्धा हवी. निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी. सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी. कधी विसरू नये अशी नाती हवीत. आणि स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी हवे. त्यासाठी आपण स्वामी भक्ती अशी करावी की त्या स्वामी भक्तीत कधीही कमीपणा येऊ नये. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास स्वामी माऊलींवरती असेल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा. एकदा वेळ निघून गेली की सारं काही बिघडून जातं असं म्हटलं जातं, पण कधी कधी सगळं काही सुरळीत होण्यासाठी काही वेळ हा जाऊ द्यावा लागतो.
एकदा वेळ गेली की सर्व काही ठीक होतं. जरी ती दुःखाची असली, कितीही भयंकर असली तरी आपल्या आयुष्यात चांगले दिवस येतातच. फक्त स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवा आणि आपले कर्म तुम्ही करत राहा. स्वामी भक्तांनो, हा विश्वास जर तुमचा स्वामी माऊलींवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी देखील दाबा आणि ब्रह्मांड नायक असे तुम्ही टाईप देखील करा. मनातल्या भावना, शंका कुशंका या मनातच गोठून राहिल्या तर नात्यांमध्ये दरी निर्माण होते. त्यामुळे तुम्ही व्यक्त व्हा. जरी तुम्हाला रडण्यासाठी खांदा ठेवायला भेटला नाही कोणाचा, तरी तुम्ही स्वामी महाराजांच्या चरणावरती तुम्ही सर्व तुमचं दुःख तुम्ही अश्रूच्या रूपाने त्यांना सांगा आणि त्यांच्याजवळ तुमचं मन व्यक्त करा. स्वामी माऊली तुमच्या सर्व दुःख सर्व वेदना ह्या दूर करतील. वर्तमानातूनच सुख मिळवण्याचा प्रयत्न करा. भविष्य फार धूर्त आणि खोटा आहे. ते फक्त आश्वासन देतं, खात्री देत नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या वागण्यातून इतरांना जळवण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा ते जळवणं बाजूला राहतं आणि तुम्ही इतरांच्या नजरेमध्ये उतरून जात असतात. त्यामुळे असे कृत्य तुम्ही कधीही करू नका. जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही, विविध रंगाने नटलेले हे सुंदर जग बघत नाही, तोपर्यंत आपल्याला हे जग खूप छोटं वाटेल आणि आपले विचार देखील आणि आपल्या छोट्या छोट्या विचारांमध्ये सुद्धा तणाव असेल. म्हणूनच तुम्ही बाहेर पडा, मुक्त व्हा आणि स्वच्छंदी आनंदी जीवन जगा. लोखंडाला कुणीही संपवू शकत नाही. स्वतः त्याचा गंजच त्याला संपवतो. त्याचप्रमाणे माणसाचं सुद्धा आहे. माणसाचा त्याचा स्वतःचा स्वभाव आणि अहंकार संपवत असतो. त्यामुळे तुम्ही आनंदी राहा. आनंदी राहण्यासाठी पैसा लागत नाही. छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही आनंदी राहू शकता. भूतकाळ गेलेला आहे, वर्तमान चालू आहे, भविष्यकाळ येणार आहे. त्यामुळे तुम्ही भूत आणि भविष्यामध्ये जगण्यापेक्षा वर्तमानात जगा. जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींचा फार मोठा सहभाग असतो. एक म्हणजे निंदक आणि दुसरा म्हणजे स्पर्धक. हे दोन्ही व्यक्ती आपल्यामध्ये जिद्द निर्माण करत असतात. त्यामुळे आपल्याला जर कोणी नाव ठेवत असेल तर त्यांचे तुम्ही आभार माना आणि त्यांचे तोंड बंद करण्यासाठी तुम्ही कष्ट करा, मेहनत करा. बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. माणसांची पाकिटे जड झाली आहेत आणि नाती हलकी झाली आहेत. आपल्या आयुष्यातील माणसांना, नात्यांना तुम्ही महत्त्व द्या. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. मी देवाचा आणि देव माझा असे टाईप करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.